आणि उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, आपल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे, आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे आणि अर्थातच आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांच्यावर मुंबईकरांचा जो विश्वास आहे, त्यामुळे एक प्रचंड मोठा विजय हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेला आहे। महायुतीला पूर्ण बहुमत प्राप्त झालेलं आहे आणि मुंबईमध्ये पुढचे 5 वर्ष आपल्या महायुतीचीच सत्ता राहणार आहे। मी फार लांब भाषण देणार नाही, खाली बोललोय, त्यामुळे आपल्या सर्वांची पुन्हा एकदा कधीतरी आपण हितगुज करू। तसंही सगळ्या मनातल्या गोष्टी आपले माध्यमाचे बंधू असताना बोलता येत नाहीत, त्याच्यामुळे काही गोष्टी नंतरसाठी राखून ठेवू। फक्त पुन्हा एकदा आपल्याला एवढीच आठवण करून देतो, मुंबईकरांनी जो आपल्यावर विश्वास दाखवलाय तो खऱ्या अर्थानं त्यांची जी आशा आहे, आकांक्षा आहे, अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याची ताकद ही भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये आहे, हे समजूनच त्यांनी आपल्याला एवढा मोठा मॅन्डेट दिलाय। दुसरी अपेक्षा ही मुंबई आपल्याकडनं आहे, पारदर्शी प्रामाणिकतेने चालली पाहिजे, लोकाभिमुख अशा पद्धतीने महानगरपालिका चालली पाहिजे, जनतेला उत्तरदायी अशा प्रकारची महानगरपालिका चालली पाहिजे। आणि आपल्या सगळ्यांकडनं केवळ आणि केवळ हीच अपेक्षा आहे। भारतीय जनता पार्टी निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांसहित, नेत्यांसहित आपल्या सगळ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असते, त्यामुळे आपल्याला निवडून यायला त्या ठिकाणी मदत होते। त्यामुळे आता त्याची परतफेड म्हणून तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की प्रत्येक नगरसेवक जो आहे यांनी प्रामाणिकतेने काम करावं, नगरसेवकांनी लोकाभिमुखतेने काम करावं आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला कल्पना आहे की एखादं काम कमी झालं किंवा जास्त झालं तरी फरक पडत नाही, नगरसेवकांचा व्यवहार कसा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा असतो। आपल्याला जनता ही जी जज करत असते ती आपल्या व्यवहारातनं करत असते आणि भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक किंवा नगरसेविका चांगले वागले तर लोक म्हणतात भाजप चांगली आहे, आणि ते जर चांगले वाटले नाही तर लोक तुम्हाला नाव ठेवत नाही, ते भाजपला नाव ठेवतात। आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण एका मोठ्या या सगळ्या स्कीमचा एक भाग आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपला व्यवहार तसा असला पाहिजे, ही आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे। काही अनुभवी नगरसेवक आहेत, काही एकदम नवे नगरसेवक आहेत, सगळ्यांना मला असं वाटतं की हे सगळे विषय या ठिकाणी डोक्यात ठेवायचे आहेत। आणि मला विश्वास आहे या ठिकाणी मी असेन किंवा आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील, या मुंबईकरता खूप ग्रँड असा प्लॅन आम्ही तयार केलेला आहे की जो मुंबईतल्या गरीबातल्या गरीब आणि सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणेल, त्याची स्वप्न तो पूर्ण करू शकेल। अशा पद्धतीनं मुंबईचा विकास आपल्याला करायचा आहे। त्याकरता आम्ही पूर्ण शक्तीने, आम्ही असू तर आपले सगळे आमदार, खासदार, जेवढे आपले पदाधिकारी आहेत हे सगळे तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहतील आणि तुमच्या माध्यमातून निश्चितपणे हे उत्तम काम आपण मुंबईमध्ये घडवू। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांचं आणि मुंबईच्या जनतेचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद। मी फक्त कार्यकर्त्यांना विनंती करतो की जागेवरती उभे राहा, साहेबांना जाण्यासाठी। अल फलाह